नमस्कार मंडळी. जरांगे पाटील हे पुन्हा आंदोलन करणार आहेत आणि अंतरावली सराटीमध्ये सुरू होणारे आंदोलन नंतर आम्ही मुंबईतही येऊ असा इशारा त्यांनी दिलेला आहे. जरांगे पाटील म्हणतायत की जी काही सर्टिफिकेट्स दिलेली आहेत ओबीसीची ही रद्द करा असे आदेश सरकारकडून आलेले आहेत. आता त्यामध्ये सरकारने तर स्पष्ट केलेलं आहे आम्ही याच्यात कुठेही हस्तक्षेप करत नाही, पण तरीही जरांगे पाटील सरकारवर टीका करतायत आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतायत. जरांगे पाटील मागचे काही दिवस काही महिने शांत होते, पण आता परत ते आंदोलनाचा मार्ग स्वीकारतायत. पण जरांगे पाटील यांच्या सोबत जे कोणी त्यांचे सहकारी आहेत ते मात्र जरांगेंच्या एकूण वर्तनावर आता खुश दिसत नाहीये. अमोल कुणे नावाचे जरांगे पाटील यांचे कधी काळचे सहकारी यांनी तर थेट जरांगे यांना प्रश्न विचारलेले. जरांगे यांची मालमत्ता वाढलेली नाही, पण त्यांच्या सोबत त्यांचे जे सहकारी आता आहेत त्यांची मालमत्ता कशी वाढली असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे ह्या बातम्या मुख्य मीडियावर यायला पाहिजे होत्या, पण मेन मीडिया मात्र अशा बातम्या दाखवत नाही आणि त्यामुळे त्या बातम्या दाखवणं स्वाभाविक होतं. आणि म्हणून अमोल कुणे हे काय म्हणतायत त्यांचा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघा आणि मग कळेल की सगळं काही आलबेल नाहीये, कुठेतरी पाणी मुरतंय. अमोल कुणे यांनी तर सरळ सांगून टाकलं की यांच्या प्रॉपर्टीची ईडी मार्फत चौकशी करावी. आता ईडी मार्फत चौकशी करण्या इतकी जर प्रॉपर्टी यांनी निर्माण केली असेल तर मग सर्वसामान्य गरीब मराठा जनतेने हा विचार करायला नको का की आपण कोणाचं नेतृत्व मान्य करतोय आणि कोणाच्या मागे फरफटत जातोय. जे कायद्याच्या कसोटीवर टिकेल ते आरक्षण मिळायला पाहिजे. उगाच काहीतरी स्वप्न दाखवायची आणि त्यातून गरीब मराठा समाजाची फरफड करायची हे आता किती दिवस चालणार? हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे अमोल कुणे काय बोलतायत ते जरा बघा, ऐका. अरे माझ्या दमय ना आणि 96 कोळी मराठा आम्ही आणि एका बापाची अवलाद आहे, त्याच्यामुळे इथून बस स्थानक मधून एकटा बाईट देतो ना. माझ्या पाठीमाग आहे का कोणी? एक सुद्धा नाही. आणि तुमच्यात जर खरं तुम्ही जे माझ्यावर कमेंट करतात ना समाजातले काही कंटक, तुम्ही जर खरं एका बापाची अवलाद असतान तर तुम्ही तिथं मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा. तुमच्याकडे अचानक तुमच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ कस काय झाली? पांडुरंग तारकने 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेने चंदननगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारकने 1.5 कोटीत 6 एकर जमीन घेतली कशी? संजय कटारेचा 5 कोटीचं जे समजा त्याच्या 7 बारेवर बोजा पडला होता ते तहसीलदारने माफ कसं काय केला? कारण सर्वसामान्यावर जर त्याचं ट्रॅक्टर धरलं त्याच्यावर सरकार एनपीडी पोलीस हे कानून कायदा एनपीडीचं त्याच्यावर गुन्हा टाकून 1 वर्ष त्याला आहे का एनपीडी कायद्या अंतर्गत 1 वर्ष जेलमध्ये टाकतात. अरे मग संजय कटारेचं 5-5 कोटीचं जे बोजा पडला 7 बारेवर, ह्याच्या वावरात जे वाळूचा स्टॉक होता त्याच्यावर बोजा पडला, तो माफ कसं काय होतोय? जेवढी चोट्टी टीम आहे त्या चोट्ट्या टीमचा, माझा आणि मनोज जरांगेचा SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी. आणि जे अजय महाराज बारसकरने ईडीला ते पत्र दिलेलं आहे की निवेदन हे ह्यांच्या ह्या चोट्ट्या टीमची ईडी मार्फत चौकशी होत प्रॉपर्टीची, ह्या सुद्धा प्रॉपर्टीच्या एका चौकशी यांची 100% व्हायला पाहिजे. माझी प्रकाश दादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर आणि बजरंग बाप्पा सोनवणे ह्या लोकप्रतिनिधीला, हे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, एक खासदार आणि 2 आमदार, ह्यांना माझा आहे का ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला आहे का इथून पुढे कधीच गुलाल लागणार नाही. मी तर एकटा आहे आणि तुम्हाला काय माझ्या संग खेटायचं ते खेटा. मी ओपन फिरतोय कुठं बी, आज बी बीडमध्ये, उद्या बी कुठं बी भेटेन तुम्हाला. तुमचे काय कार्यकर्ते असतील, तुमच्या काय शक्ती असतील, तुमचे काय पक्ष असतील, काय तुमच्या जे तुमच्या यंत्रणा आहेत ते हलवा आणि अमोल खुनेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आहे का, तुम्ही एक तर लय मोठी चूक केली. एक सर्वसामान्य माणूस, अरे समाजासाठी आमचं योगदान नाही का? 2 वर्ष जेल काढलं, 3 वर्षाचे अनेक राहिले. मनोज जरांगे तिथून पळून आले कोपर्डीच्या आरोपीवर. ज्या टायमाला आम्ही हल्ला केला त्या टायमाला खोटं प्लास्टर लावून इकडे फिरायचे. समाजासाठी कुणाचं योगदान आहे आणि कुणाचं नाही हे तरी ह्या लोकप्रतिनिधीला कळायला पाहिजे ना, ह्यांचा अभ्यास पाहिजे काही. आणि असे
तुम्ही आज माझ्यावर निवेदन दिलं, उद्या मनोज जरांगेचं ऐकून तुम्ही कुणाला बी शिक्षा लावण्यासाठी असे निवेदन देताना तुम्हाला कायद्याचा काय दाख आहे का? तुम्ही आमदार खासदार झाले कसे? तुम्हाला काय कायद्याचा काय अभ्यास आहे का नाही? या गोष्टीचं मला म्हणजे पडलेलं एक कोड आहे. याच्या अगोदर देखील जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली, परंतु उद्या जे आंदोलन होणार आहे ते आगळे वेगळे. ते म्हटलेले आहेत मी उन्हामध्ये बास टाकून आंदोलन करणार. मी बी एक शेतकरी. मी आहे का 24 उन्हाळा पावसाळा हिवाळा आम्हाला शेतीतले कामधंद्याची सवय. मनोज जरांगेला आहे का शेती 2 एकर आहे, खानदानी बाप दादाची पुरापटी. पण मनोज जरांगेने कधी काम नाही केलेलं, काम आम्ही केलेले आहेत. मी काय म्हणतो, त्यांच्यात जर खरं ते शहाण्णव कोळी मराठा असतील तर ते उन्हात आहे का बास टाकून आहे का आंदोलन करते ना? मी तरी आहे का शहाण्णव कोळी मराठा? मी आहे का बास टाकून जर बसलो तो जोपर्यंत मराठा समाजाला EWS आरक्षण भेटत नाही आणि या चोट्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तर मंडळी, अशा प्रकारे अमोल कुणे हे स्वतः सांगतायत की प्रॉपर्टी यांची वाढली आहे, मराठा गरीबच राहिलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मराठ्यांना जर ओबीसी मध्ये घेतलं तर खरंच त्या आरक्षणाचा काही अर्थ उरेल का? आणि ओबीसी मधून आरक्षण हे कशासाठी? म्हणजे मराठा समाजांना ओबीसी करा हे काय आहे? पण आतापर्यंत जरांगे पाटील हे समाजाच्या बळावर हा घोडा दमटवत होते. आता त्याला कुठेतरी चाप बसेल का? मराठा समाजाने याचा विचार करणं गरजेचं आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.